समाज ने कब तक अन्याय बर्दाश्त करना, उसकी भी कुछ मर्यादा है। हमारे हिस्से में अन्याय ही क्यों? अधिसूचना का राजपत्रित आदेश निकालने के बाद भी उसका अपमान क्यों किया गया? 24 मार्च को समाज को साथ लेकर अंतिम निर्णय लिया जाएगा। मेरे लिए समाज सबसे ऊपर है। मेरी मां का 24 मार्च को ऑपरेशन होने वाला है, उसके बावजूद मैं समाज के हित के लिए समाज के साथ खड़ा हूं। समाज मेरे लिए सबसे पहले है। मरते दम तक मैं अपने समाज के साथ गद्दारी नहीं करूंगा। ओबीसी में से ही मराठा समाज के लिए आरक्षण दिलवा कर रहूंगा, ऐसी स्पष्ट भूमिका मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील इन्होंने जनता के और सरकार के सामने मीडिया के माध्यम से रखी है। आज मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं। मला आत्ताच माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन आहे, तेही मला माहीत नव्हतं। आता 24चा विषय तर 24 मात्र निर्णायक असणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की 24ला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही। कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा याला सुद्धा काही मर्यादा आहे। समाजानेच का अन्याय सहन करायचा? बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला? तुम्ही अधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही। परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे। 24ला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू। शेवटी मालक समाज आहे, मात्र हे जाहीरपणानं सांगतो। अनेकांचं लक्ष 24ला याच्यासाठी लागलंय की मनोज जरांगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील, कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आल्या। राजकारण आपला मार्गच नाही। मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही। जो बोलतो त्याच्याच विरोधात, कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सहन होत आणि मी ते करू बी शकत नाही। मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सोडत नाही, हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही। कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत। आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे, आता समाज 24 तारखेला काय निर्णयाकडे कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी। परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण यावं। मराठा समाजही येईल, वकील बांधव येणार आहेत, डॉक्टर बांधव येणार आहेत, अभ्यासक येणार आहेत, स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत, आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत, आमरण उपोषण करते, साखळी उपोषण करते, हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत। कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे। कारण अन्याय बघा ना, कुठं 20 तारखेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याचं म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना। 4-2 मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीस धरायचं, कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीस धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा। तर मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे। समाज आता 24 तारखेला बघूयात, आम्ही सगळे एकत्र येतो, मंडप उभारणीचा शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे। समाज आता 24 तारखेला बघूयात, आम्ही सगळे एकत्र येतो, मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवाली। समाजात शब्द पुढे नाही, पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं तुम्हाला काय राजकीय तर तुम्ही मागे हटणार नाही ना? माझा नाही दादा मार्ग, राजकारण मार्ग नाही, मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे। पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठा संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही। दुसऱ्याच्या मताची यांना भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं। मग मराठ्यांची कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे। 100% मराठ्यांच्या एकमताची भीती एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे। याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे। कारण जर एवढा मोठा समाज असून एवढे मोठे लेकरं करोडोंना अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा? दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची? दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनीच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची? ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत। आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय 24 तारखेला होतंय त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास 15 ते 16 विषयावरती चर्चा होणार आहे। एकूण 60-70 वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार आहे, कारण ही बी चर्चा पहिल्यांदाच असणार आहे। लोकांनाही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण। सरकारनं सुद्धा काय आता बघा ना, तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागत म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा। हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले, ही कुठली भूमिका आहे तुमची? परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाली त्यालाही 2-2 महिने झाले अर्ज पडून आहेत त्यांचे।
SP यांच्या पुढे असतात का? SP म्हणतात वरून आदेश आहे. काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे? इथून मागे झोपले होते का सरकार? गृहमंत्री इथून पाठीमागे झोपले होते का? तेव्हाच करायचे ना. आता काय कारण आहे तुमचं करण्याचे? आणि कुठं बीडचे नांदेडचे SP अंतरवलीच्या लोकांना बोलतात. म्हणजे तुम्ही दबावणं लागले अंतरवलीचे लोक आंदोलन म्हणून. ते अंतरवली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांना दबावात आणायचं. उलट गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही, तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागलेत. मोठी फळी तयार व्हायला लागली. काल परळीत दिसला असं कसा आग डोंब होता नसं का? त्याच्यावर बी शहाणपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली. आणखी ही परळीतली पहिली घटना असं इतिहासातली. तिथं 90,000पेक्षा 1 लाखापेक्षा जास्त लोक जमले. ही पहिली घटना असं जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते. तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता. इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसळलेली होती. कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते. आपले प्रतिनिधी बांधव तिथं होते. परंतु तुम्हाला व्हिडिओनही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर नाही कळते. 90,000 ते 1 लाखापेक्षा लोक कमी नव्हते. आणि ते परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढे गृहमंत्र्याला कळत नाही. माझ्या मागे लोक आहेत काय मागे आहेत काय सांगायचं. 10% मराठी आनंद आहे. 10% आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहे. आणि इकडे कशाला मग लाखा सभा व्हायला. आमची बैठकवरती मोंड्याचा ग्राउंड पुरला नाही. तुम्ही कोणाला विचारा. तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत, तिथं मोठमोठे नेते आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात. सहज रीतीनं भरलं. ते 2 दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक. याच्यावर तरी गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही. ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा. मराठ्यांचे मोठमोठ्या फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री. पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी. याच्याकडे कसं होतं? शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन. घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी. कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असेल. त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर 4 दिवस परवानगी मागितली होती. नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि SPनं काय दबाव आणून ती दिली नाही. म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की 4 दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का? म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा. आता पोलिसाला तर आम्ही दोष देत नाही. गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा. मान्य न्यायालयाने सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही. कोणाला अंतरवली तर तेच केलं. मंडप उचलून टाका अमका करा. आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवतोय. ते कसं काय उचलणार तुम्ही मंडप? त्या मंडपला काय दोरीला घातलं देणार नाही मी. तुमचे नियम पाळून आम्ही करणार. आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो. काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला. काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो. परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तर ही 3री वेळ न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला. मंडपही उचलू देणार नाहीत, उचलता येणार नाही. तिथलं साखळी उपोषण आमरण उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं. तर हे त्यांचं तेच चालू आहे. मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे. आणि याच्या पलीकडचं सांगतो, मराठी तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार आहेत. परंतु छोट्या छोट्या जाती ज्या या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे. आमचं बघू. एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर 12 बलुतेदार, OBC बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव यांचं काय? यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते. हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे.